नाव आहे तुमचं? माझं नाव गणेश ठोंबरे आहे. काय मी सांगाल? नाला राहतो. माझे नातू म्हणा, माझे इथले हजारो लोकांचे लहान लहान मुलं आणि वयोवृद्ध लोक या फुटपाथवर रोज शाळेमध्ये मुलांना सोडायला जातात. कारण रस्त्यावर इतकी गर्दी आहे की तुम्ही चालू शकत नाही आणि पावसामुळे सगळीकडे खड्डे पडलेले आहे. अंगावर पाणी उडते मुलांच्या ड्रेसवर. त्यामुळे मुलं या फुटपाथावर न चालतात. पण हा फुटपाथावर या नवीन बिल्डिंग ज्यांनी बांधल्या त्यांनी आपल्या घरात गाड्या व्यवस्थित जाव्या म्हणून स्लोप केलेले आहे फुटपाथावर. त्यामुळे या फुटपाथ चालताना मनुष्य आम्ही स्वतः पडलेलो आहे. त्यामुळे आमची मागणी आहे की हा फुटपाथ आम्हाला प्लेन करून द्यावा. नुकताच सुप्रीम कोर्टाने असं जजमेंट दिलेलं आहे की फुटपाथ हे सामान्य लोकांना चालण्याकरता सुसूचित आणि व्यवस्थित हवे. तर आम्ही नगरपालिका किंवा महाराष्ट्र सरकारला विनंती करतो आहे की या फुटपाथाचे अनधिकृत बांधकाम केले आहे, अनधिकृत स्लोप बांधलेले आहे, हे सरळ करावे आणि ज्यामध्ये लाद्या टाकलेल्या आहे खड्ड्या आपल्या होलच्या वरती त्या प्लेन ठेवाव्या. म्हणजे रात्रीच्या वेळेला त्या दिवसा वयोवृद्ध लोक, लहान मुलं हे पडणार नाही आणि कोणाला इजा होणार नाही. त्यावर कारवाई करावी ही विनंती. हा कुठला रोड आहे? या ठिकाणी काही शाळा पण आहेत आणि हां. त्रास सहन करावा लागतो. हा नांदली, हा डोंबिवलीतनं नांदली जाणारा मेन रोड आहे. तिथं 1 मिनटंसुद्धा ट्रॅफिक कमी नसतो. 24 तास ट्रॅफिक असतो रात्री 12पर्यंत. आणि त्यामुळे सामान्य लोक फुटपाथ सोडून खालून चालू शकत नाही. आणि याच रोडवर पुढे 2 शाळा आहे. एक धनाजी नार्जाची स्कूल आहे, एक ऑर्किड स्कूल आहे, 2-3 तुमचे लहान मुलांच्या स्कूल आहे, 2-3 मंदिर आहे, एक कलावतीबाईचं मंदिर मोठं आहे. सगळे वयोवृद्ध जाणारे लोक तिकडे आहे. त्यामुळे इथं प्रचंड गर्दी असते आणि वृद्ध लोकांना खूप त्रास होतो आहे. तरी कृपया हे एवढं प्लेन करावं. मागणी आहे आता तुमची? हां, काय मागणी आहे? मागणी नाही. हे जे अनधिकृत फुटपाथवरती बांधलेले आहे आणि हा स्लोप केले आहे त्यांनी आपल्या गाड्या आतमध्ये जाण्यासाठी, हे स्लोप काढून टाकावे आणि नगरपालिकेने व्यवस्थित फुटपाथ बांधावे ताकी हे वृद्ध लोक किंवा लहान मुलं यांना त्रास होऊ नये किंवा यांना कुठली इजा होऊ नये. तरी आमची मागणी आहे की हे सगळं काढून टाकावं. त्याबद्दल मी असं सांगेन की हा जो स्लोप त्यांनी केलेला आहे त्याच्यावर हिरवळ किती आलेली आहे बघून घेऊ शकता तुम्ही. आणि त्या हिरवळीमुळे तुमचं पाय सरकून पडण्याचं प्रमाण जास्ती आहे. तसेच लोक धडपडून पडतात. उन्हाळा असला तरी ती त्यांना चालणारा कठीण असते हेच सांगता येईल. हा नांदिवली रोड आहे आणि या दोन्ही बिल्डिंगी तशाच अशा नव्या झालेल्या सगळ्या बिल्डिंगी हाय लेवल करतात आणि मग ह्या फुटपाथवर अतिक्रमण करून त्यांची फुटपाथचे हे उपयोग स्वतःच्या गाड्यांना नेण्यासाठी म्हणून होतो आणि पदचाऱ्यांना त्याचा काही उपयोग नाही. काय नेमकं जातात? 2 शाळा पाय ही सगळे लहान मुलांना या सोडण्याचा जे ज्येष्ठ नागरिक सोडायला जातात त्यांना शाळेमध्ये सोडायला जातात त्यांना पाय मुरगळण्याचे त्रास होतात. परत मुलं धडपडतात. आता तुम्ही बघू शकता ह्याची जी फ्लोरिंग केलेली आहे त्या फ्लोरिंगमध्ये बरेच तुकडे सरकू नये म्हणून केलेली आहे. पण त्याच्यामध्ये पण पाय मुरगळण्याचा संभव आहे. काय नाव आहे तुमचं? माझं नाव प्रदीप राजे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.